आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे आज शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। छावा युवा संघटनेच्या वतीने आयोजित 26व्या शिवजयंती महोत्सवात अवघे शहर भगवेमय झाले होते। किल्ले शिवनेरीवरून आलेल्या शिवज्योतीचं स्वागत आणि त्यानंतर निघालेल्या भव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। पहा आमचा हा विशेष रिपोर्ट। आज सकाळी 9 वाजता किल्ले शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीचे घोडेगाव शहरात आगमन झाले। ढोल ताशांचा गजर आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। शिवप्रेमी तरुणांचा उत्साह यावेळी शिगेला पोहोचला होता। अहिल्यादेवी होळकर चौक येथे सकाळी 11 वाजता शिवप्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले। घोडेगावच्या सरपंच अश्विनी तिटकारे आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा दरेकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते। सायंकाळी निघालेली शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले। चाचा भतीजा ढोल ताशा पथकाच्या तालावर तरुणाई थिरकली। पारंपरिक वेशभूषा आणि हातात घेतलेले भगवे ध्वज यामुळे ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले होते। संपूर्ण शहरातून फिरल्यानंतर शिवप्रतिमेच्या आरतीने या सोहळ्याची सांगता झाली। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात हा सोहळा संपन्न झाला, अशी भावना मुरलीधर काळे यांनी व्यक्त केली। स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यानं कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला। घोडेगावमधील या सोहळ्याने पुन्हा एकदा शिवरायांच्या विचारांचा जागर केला आहे।
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज छावा संघटनेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं. शिवनेरीवरून सकाळी शिवज्योत आणली गेली, त्यानंतर शिवप्रतिमेचं पूजन केलं गेलं आणि एक भव्य मिरवणूक आज गावातून काढण्यात आली. आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज समजले पाहिजेत, त्यामुळे आम्ही ही शिवजयंती मागील आता ही 26वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून जर युवकांनी काही घ्यायचं असेल तर त्यांची जी जीवनशैली होती, त्यांचं फूड, त्यांचं अध्यात्माबद्दलचं ज्ञान आणि शिक्षण. तर छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते झोप 6 ते 8 तास कमीत कमी झोप घ्यायचे. जेवणामध्ये त्यांनी सात्विक जेवण आणि कमी जेवण आणि अध्यात्माबद्दल त्यांच्या सांगायचं झालं तर त्यांच्या प्रत्येक किल्ल्यावर शंकराचं, आई जगदंबेचं, इवन मस्जिद की जिथं ते मेडिटेशन करायचे. थोडक्यात काय आहे की आपण एवढं जरी त्यांच्याकडून घेतलं की रोज मेडिटेशन केलं पाहिजे, एक्सरसाइज म्हणून प्राणायाम, योगा केला पाहिजे आणि जेवणाकडे लक्ष दिलं पाहिजे, 80% जेवण केलं पाहिजे आणि झोप प्रॉपर घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल सर्व युवकांकडून हीच अपेक्षा आहे की त्यांचे हे जे 3 महत्वाचे गुण आहेत ते घेतले तरी खूप काही छत्रपतींचे आपण गुण आणि त्यांना फॉलो केल्यासारखं होईल. पुन्हा एकदा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.